हॅलो गाई, सर्वांच्या गुरुचरण पारित्र संपले. आता करायची सत्यनारायणची पूजा. त्याच्यामुळे आता सर्वांनी गुरुचरित्र सगळ्यांनी बंद केले आणि आता करणार आम्ही जप. जप झाल्यानंतर गुरुचरित्राचे त्याच्यानंतर करणार आता गुरुचरित्रासाठी आपण माळ. त्याच्यानंतर करणार काही मंत्र आणि त्याच्यानंतर आपण करू सारामृत माळी मंत्र करू काही. आणि मग त्याच्यानंतर हे सर्व झालं की मग आपल्या ही सत्यनारायणची पूजा. सत्यनारायणची पूजा झाली गाईस की मग काय करणार आपण, मग आपले गुरुचरित्र एका ठिकाणी जमा करणार. अशा प्रकारे आपण आता सत्यनारायणची पूजा कशी करायची ते बघू. आता एक चौरंग घ्यायचा. चौरंगाला आंब्याची पानं लावायचे आणि विष्णूच्या याला हे करायचं, हळदी कुंकू आपला काय म्हणते अष्टगंध लावायचं. आणि त्याच्यानंतर त्या सत्यनारायणसाठी पोथी वाचायची. त्याच्यासाठी आपल्याला एक जोडी लागेल. मग आपण एक जोडी बसवलेली आहे. केंद्रामधूनच आपल्या सेवेकरांची एक जोडी बसवली आहे. आता सत्यनारायणची पूजा सुरू झालेली आहे आपली. आणि आता पूजा सुरू झाल्यानंतर आता करायची आहे आपल्याला सत्यनारायणची पोथी वाचायला सुरुवात करायची आहे पोथी वाचायला. आता पोथी वाचणं सुरू आहे. कोणी मंत्र जपत आहे, कोणी माळी जपत आहे. आता अशा प्रकारे आपल्या गुरुचरित्र पारायणाची समाप्ती होणार याच्यानंतर. आणि आता सगळेजण आपल्या वाचायला सुरुवात केली सर्वांनी. मग आता अशा प्रकारे जे कोणी छान गुरुचरित्र अशा रीतीने जे करतील त्यांना भरपूर सारे भाग्य लागेल, पुण्य लागेल. म्हणून गुरुचरित्र तुम्ही सर्वांनी करायलाच पाहिजे. आता बघा, हॅलो गाईस, चला बघा. आता आमचे सगळे सेवेकरी कोणी माळ करतात, तर कोणी सारामृत वाचतात, कोणी सत्यनारायणची पूजा करत आहे. अशा प्रकारे आम्ही हे सर्व गुरुचरित्र पारायणाची विधी तयार केली. आता हॅलो गाईस, माझं यूट्यूब चॅनल जर तुम्हाला आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट्स करा. आणि आमचे सगळे सेवेकरी आता कोणी छोट्या मुलांना घेऊन आलो, कोणी मोठ्या मुलांना घेऊन आलो, कोणी शेजारच्या लोकांना घेऊन आलं. सर्व आम्ही गुरुचरित्रात बसलो. आता शेवटचा दिवस आहे. शेवटच्या दिवशी सत्यनारायण संपलं की मग झालं. मग आपापले जेवणं म्हणजे महाप्रसाद हे करायचे आहे. मग महाप्रसाद वगैरे सगळं मग तयार झालं की मग सर्वांना बाहेरच्या आपापल्या शेजारच्या लोकांना महाप्रसादाला बोलवायचं आहे. अशा प्रकारे गुरुचरित्र पार पडतील. आणि जे गुरुचरित्र पारायण करतील त्यांना खूप म्हणजे पुण्य लाभेल. आपल्या पाठीमागची समस्या नष्ट होईल. जी आपली समस्या करायची ती नष्ट होईल. आपल्याला पुण्य लाभेल. आपल्या ज्या काही अडीअडचणी आहेत त्या काही दूर होतील. अशा प्रकारे आमचे सगळे सेवेकरांनी छान पूजा केली, छान पारायणाचं वाचन केलं. आता आमचं पारायण संपलं. आता आम्ही सगळे याच्यावरून उठलं आणि आमचे चौरंग सगळे खाली दिसत आहे. आता म्हणजे कोणीच बसून नाही तिथे. आणि त्याच्यानंतर आता आम्ही करणार आहे कलशाची पूजा. मग आता सगळे गुरुचरित्र पारायणचे जे गुरुचरित्र आहे सगळे आम्ही एका ठिकाणी लावले. त्याच्यानंतर करणार आम्ही त्याची पूजा, गुरुचरित्राची पुस्तकांची पूजा करणार. त्याच्यानंतर आम्ही त्याला नैवेद्य ठेवणार. नैवेद्य आपल्या याचा सगळ्यांनी नैवेद्य ठेवायचा. आणि पुरणाच्या याच्यामध्ये दिवे टाकून 21 दिवे टाकून त्याची ओवाळणी घालायची. आणि मग आता त्या गुरुचरित्रासाठी आता माळ जपली एक सर्वांनी. आणि त्याच्यानंतर आपण करणार आरती. आणि आरती झाल्यावर मग आपण करणार आरती झाल्यानंतर आपण करू प्रसाद देऊ सर्वांना आपण बोलू. झालं. आणि मग झालं हॅलो गाईस, मग नंतर करायचे आहे आपल्याला प्रसाद झाल्यानंतर मग कलश हलवायचा आहे. हॅलो गाईस, कसं वाटते आमचं गुरुचरण पारायण तुम्हाला. आणि आरती खूप सुंदर होते आमच्या गुरुचरित्र पारायणामध्ये. खूप सुंदर सगळेजण येतात. खूप चांगलं वाटते. कसं वाटते गाईस तुम्हाला आता बघा. आता आरती झाल्यानंतर आपण आता करणार कोणी आता
तर कोणाची इच्छा राहते की कोणी म्हणतात की मला माळ करावंसं वाटत आहे, कोणी म्हणतात मला हे करावंसं वाटत आहे नामस्मरण, कोणी म्हणतात मला सारामृत वाचायचं आहे. अशा प्रकारे सर्वांचं सुरू राहते. मग आता अशा प्रकारे सर्वजण आपापले करते. कोणी नामस्मरण करतात, कोणी म्हणजे नामस्मरण करून कोणी काही वाचन करतात, जे काही कोणाला करावंसं वाटत आहे ते. सगळ्यांचे नामस्मरण वाचन सर्व झालं. आता हलवायचं आपण कलशाला हलवून द्यायचं. आणि मग कोणाला फोटो काढायचे राहते, फोटो माऊलीसोबत, कोणी छान तिथे वाचन करतात. अशा प्रकारे सर्व करून अशी प्रकारची ही तयारी गुरुकरणाची. आता मला करायचं होतं नामस्मरण, म्हणून मी नामस्मरण केलं आणि तिथे सजावट केली छान. मग छान एक हे केलं आपलं असं नाही का प्रहर केला तिथेच. आणि प्रहर झाल्यावर आता सगळेजण आपापले प्रसाद घ्यायला सुरुवात झाली आहे. मग प्रसादाला बसले घ्यायला. कोणी वाढणं करत आहे, कोणी छोट्या छोट्या मुलांना घेऊन आला आहे, तर कोणी प्रसादाला बसले आहे. अशा प्रकारे सर्वजण करणं सुरू आहे. आणि आता हे सर्व झाल्यानंतर मग आपले गुरुचरित्र पारायण संपले. मग आपण करायचं, मग आपले आवराआवरी करायचं. आणि हे सर्व झाल्यानंतर अशा प्रकारे खूप आनंदाने आपले गुरुचरण पारायण झाले. असं वाटते की एवढे पण दिवस परत अजून करावं. आपल्याला 7 दिवस तर आपण केले, पण त्याच्यापेक्षा आणखी जास्त दिवस करावं असं वाटत आहे. एवढे छान पारायण वाटते करायला. सकाळी उठणं, गुरुचरित्राला येणं, एक मस्त छान रमेट आनंदी असं वाटतं आपल्याला सकाळी सकाळी उठायला. आणि मग सगळेजण आता प्रसादाला बसले, इथे प्रसाद घ्यायला, तो सुद्धा की आनंद एक वेगळाच असतो. आणि अशा प्रकारे हे गुरुचरित्राचं पारायण झालं. आणि बरं का मंडळी, सगळ्यांना माझं यूट्यूब चॅनल आवडल्यास काय कराल, कमेंट्स कराल, सबस्क्राईब कराल, लाईक कराल. आणि आमच्या एक परत हे राहिलं, हे नवग्रहाचे आम्ही हे इकडे ठेवले होते, ते पण त्याची पण पूजा झाली नवग्रहाची. आणि त्याच्यामध्ये आमचे प्रहर झाले. कोणी विणा पकडली, कोणी काय म्हणतात तर म्हणजे असं कोणी माळ केली, कोणी तिथे सारामृत वाचले. असं म्हणजे सर्वांनी तिथे प्रहरमध्ये सगळेजण आपापले बसले. आणि मग तिथे पण खूप एक ज्यांनी नाही केलं ते सुद्धा तिथे बसले. त्यांनासुद्धा एक सर्वच प्रहरमध्ये सेवा मिळून गेली. त्यांचीसुद्धा खूप समाधान झाले. अशा प्रकारे बरं का मंडळी, मला हे प्रहरचं सांगायचंच राहिलं होतं, तर परत मी तुम्हाला रिपीट सांगितलं आमचा प्रसाद झाल्यावर नंतर. आता कसं वाटलं तुम्हाला आमचं पारायण गुरुचरित्राचं? आता तुम्ही पण करा, पुढल्या नेक्स्ट टाईमला गुरुचरित्र पारायण राहील तसं तुम्ही पण करा बरं का मंडळी. आता तुम्ही याच्यानंतर केलंच पाहिजे आमचं बघून. आता आम्ही सगळ्यांनी असं खूप आनंदाने केलं आहे पारायण. आणि अशा प्रकारे तुम्ही आता सगळेजणं करा. आणि आम्ही सगळ्यांनी आता नामस्मरण करून उभे राहून सगळ्यांनी नामस्मरण केले, फोटो काढले. आणि त्याच्यानंतर आम्ही श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असं म्हटलं सर्वांनी. आणि खूप छान वाटलं. कसं आमचा दिवस गेला 7 दिवस ते माहीतच नाही पडलं आम्हाला. आणि जे आपण गुरुचरित्र पारायण करतो ती माऊली आपल्याला आपल्या अंगावरती काहीच नाही ठेवत. आपण जेवढं त्यांच्यासाठी करतो ना, ती सुद्धा आपल्याला तेवढंच देते माऊली. कारण माऊलीला माहीत आहे की हे माझ्यासाठी करतात, आपण पण त्यांना काहीतरी आपण दिलंच पाहिजे. म्हणून आपण जसे सेवा करतो ना, तर माऊलीलासुद्धा वाटते की आपण पण त्यांना काहीतरी दिलंच पाहिजे. म्हणून तीसुद्धा माऊली आपल्या अंगावर नाही ठेवत, आपल्याला काही ना काही देतेच. अशा प्रकारे तुम्ही सर्वांनी गुरुचरित्र पारायण करा आणि छान आनंदाने राहा. आणि स्वामी सेवा करायला विसरू नका. गुरुमाऊली तुम्हाला काही ना काही देणारच. गुरुमाऊली कधीही अंगावर ठेवणार नाही. म्हणून तुम्ही प्रत्येकाने सेवा करा. आणि छान प्रकारे आम्ही अशी सजावट केली, म्हणजे असं वेगवेगळे छान पोशाख घालून सजावट केली. त्यातही आम्हाला खूप आनंद वाटला. आणि अशा प्रकारे सर्वजण गुरुमाऊलीची सेवा करा. आणि अशा प्रकारे सर्वजण हे जे आपल्याला कोणी पुस्तकं वाटतात, कोणी प्रसाद देतात, हे आपापल्या सगळ्यांनी पुस्तकं घरी वाचायचे. प्रसाद दिलेला सगळ्यांना घरी द्यायचा, तीर्थसुद्धा द्यायचं सर्वांना. आणि अशा प्रकारे जो कोणी गुरुचरित्र करतील त्यांना खूप
काय म्हणतात त्याला खूप म्हणजे असं पुण्य मिळेल. आपल्या भोवतालचे जे ग्रहमान आहे, जे काही आपल्याला आपल्या हाताने काही चुका होतात त्या माफ होतात. म्हणून सर्वांनी गुरुचरित्र करा.